श्री स्वामी समर्थ. जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत थालीपीठ. चला बघूया. आपण आता याचं थालीपीठचं साहित्य बघूया. हे 2 कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे, ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कांद्याची पात घेतलेली आहे मी कापून. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2, टॅमॅटो घेतलेला आहे एक मोठं कापून आणि ही मेथी घेतलेली आहे कापून. आणि हे मी सर्व डाळींचं पीठ आणि गव्हाचं पीठ, तांदळाचं असं कडधान्याचं पीठ हे सगळं मिक्स करून ना थालीपीठसाठी घेतलेलं आहे. चला आता आपण थालीपीठ बनवूया. हे सर्व आता पिठामध्ये टाकून घेऊया. हे टॅमॅटो टाकून घेऊया, ही मेथी टाकून घेऊया, कांदा पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, कोथिंबीर आणि कांदा आणि ही उलपात हे सर्व टाकून घेते. मिरच्या थोड्या वेळाने टाकते कारण की आमच्याकडे लहान मुलगी आहे ना, म्हणून मिरच्या थोड्या वेळाने टाकते. 2 थालीपीठ करते. आणि ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया 1.5 चमचा, 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया, 1.5 चमचा तिखट घालून घेऊया, लाल तिखट. हे जिरं घालून घेऊया, थोडंसं असं हातावर चोळून घ्यायचं थोडं. चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व मी असं मिक्स करून घेते. पूर्ण हे पीठ असं याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं पाहिजे तसं मिक्स करून घ्यायचं. मी सर्व मिक्स करून घेते. आता बघा, आपण रुमाल घेतलेला आहे, तो पाण्याने भिजवून घ्यायचा आणि असा पोलपटावर हातरून घ्यायचा. आता आपण थालीपीठ बनवूया. थालीपीठचा गोळा घ्यायचा, आपल्याला जसं मोठं लागेल तसं. थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि आपल्याला जसं थालीपीठ जाड पातळ पाहिजे, पातळ थापायचं, तसं थालीपीठ थापून घ्यायचं. हे बघा, असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं ते थालीपीठ पाण्याच्या हात लावून. बघा, असं छान प्रकारे. आता याला असे होल पाडायचे आणि हा टॉवेल हलक्या हाताने असं उचलायचा. हे हलक्या हाताने उचललेलं आहे आपण थालीपीठ. आता हे तव्यावर हलक्या हाताने असं टॉवेल सगळं आपल्या रुमाला सगळं असं टाकून द्यायचं आणि मग तो रुमाल हळूहळू असं काढून घ्यायचं. थालीपीठ आपण टाकलेलं आहे. आता हे असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं. आता हे थालीपीठ व्यवस्थित शिजून द्यायचं थोडा वेळ. बघा, आपलं थालीपीठ झालेलं म्हणजे खालून झालेलं आहे आणि ते झाल्यावर असं आपोआप सुटते तव्याला. तर असं पलटून घ्यायचं. हे पलटलेलं आहे. आता मी दोन्ही बाजूने थालीपीठ खरपूस भाजून. आपलं थालीपीठ आता मस्त खरपूस असं दोन्ही बाजून भाजून झालेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि सुगंध पण छान सुटलेला आहे. आता मी काढून घेते. आणि काही सर्व अशीच बनवून घेते थालीपीठ. आपली थालीपीठ मस्त खमंग अशी झालेले आहेत. असेच तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.